जिल्हाधिकारी संतोष आगळे साहेब, स्वच्छता निरीक्षक उजागरे, अतिक्रमण निरीक्षक पैठण यांना त्वरित निलंबित करावे। आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहन। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रार अर्ज दिनांक 22/7/2024 रोजी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण केले होते। याची आपण दखल घेऊन माननीय अशोक कायंदे, सहाय्यक आयुक्त नगरपालिका यांना आदेश देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगितले। यांनी या आदेशाचे पालन करून नगर परिषद पैठण मुख्याधिकारी संतोष आगळे यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। पण यांनी या आदेशाला न मानता कुठल्याही प्रकारची कारवाई नगर परिषद पैठणचे मुख्याधिकारी संतोष आगळे, अतिक्रमण विभागाचे निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक उजागिरे, शहर पाणीपुरवठा स्वच्छता विभाग पापुलवार यांना केली नाही, म्हणून यांना त्वरित निलंबित करावे। मी संबंधित सर्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे। आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे काम 1 वर्षापासून चालू आहे। आम्ही शासनाचे लाखो रुपये वाचवले आहेत, पण आम्हाला गोदावरी नदी पात्रातील नाथ मोक्ष घाट 1 वर्षापूर्वी दिला आहे असे लिखी दिल्यामुळे आम्हाला नाथ मोक्ष घाट दररोज स्वच्छता साफसफाई करायची आहे असे सांगितले, पण साहेबांनी कोणतेही माझे ऐकले नाही। त्यामुळे मी आपल्याकडे विनंतीपूर्वक तक्रार अर्ज करतो की दिनांक 8/7/2024 रोजी महापोलीस निरीक्षक देशमुख साहेब, ठाणे अंमलदार यांनी सांगितले की ताबा काढण्यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी अर्ज देण्यासाठी गेले असता यांनी सांगितले की पोलीस अधीक्षक साहेब किंवा माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी पैठण यांचे ताबा काढण्यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त देण्याबाबत पत्र आणावे। त्यावेळेसच आम्ही तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ असे तोंडी सांगितले। ताबा काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी मी केलेला अर्ज घेतला नाही। येथील काही गुंड प्रवृत्तीच्या महिला व पुरुष आम्हाला साफसफाई करू देत नाही, ज्यांनी यावरती ताबा मारला आहे तसेच अतिक्रमण केलेले आहे। शासनाने करोडो रुपये खर्च करून मोक्ष घाट बनवून त्यावरती दशक्रिय हॉल बनवले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रामधून ठिकठिकाणी, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून नागरिक दशक्रिया विधीसाठी येत आहे। संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक नागरिक संत महाराज हे येत असतात। त्यामुळे या ठिकाणी जास्त वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होत आहे। ते दूर करण्यासाठी आम्ही संचलित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन याची स्थापना करून ना हरकत दाखले घेऊन स्वच्छता अभियान राबवण्याचे चालू केले असता या ठिकाणी असलेल्या सुमन चंदू घोडके, जयश्री बाळू घोडके, संगीता रवी घोडके, मारियाबाई पूर्ण नाव माहिती नाही व इतर 10 महिला 5 ते 6 पुरुषांनी या मोक्ष घाटावरती दशक्रिया हॉलवरती दडपशाहीने, दादागिरीने नगरसेवक बजरंग लिंबोरे, नगरसेवक भूषण कावसनकर यांच्या पाठिंब्याने मदतीने ताबा मारलेला आहे। यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी ना हरकत दाखले आहेत। या महिला दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना दमदाटी करून, दादागिरी करून अनधिकृतपणाने या महिला व पुरुष दशक्रिया करणाऱ्या नागरिकांकडून पैसे वसूल केल्यानंतर याच्या हिस्स्यावरील महिलांना नगर परिषद पैठणचे संबंधित अधिकारी यांना देतात। याचा हिस्सा मिळत असल्यामुळे नगर परिषद पैठणचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही। तसेच काही महिला व पुरुषांचे दशक्रिया विधीसाठी लागणारे सामान हे दशक्रिया विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाजारभावापेक्षा दुप्पट जास्त भावात अनधिकृतपणाने विकतात। आम्ही स्वच्छता केली असता या महिलांना पुरुषांना कोणतेही नागरिक पैसे देणार नाही, म्हणून यांनी मला व आमच्या स्वच्छता कामगारांना शिवीगाळ करून, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे। गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण स्वच्छता अभियान नावाचे बॅनर बोर्ड फाडून टाकले आहेत। यामुळे मी पैठण पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन योग्य ते गुन्हे दाखल केलेले आहेत। गोदावरी नदी पात्रामध्ये नाथमोक्ष घाटावरील अतिक्रमण त्वरित काढावे, पोलीस बंदोबस्त मिळावा, गोदावरी नदी पात्रातील नाथमोक्ष घाटावरती ताबा मारणारे यावर योग्य ते गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी ही विनंती, असे निवेदन दिनांक 29/7/2024 रोजी दिले होते। पण आजपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही।
आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे याची आपण दखल घ्यावी, अन्यथा आपण याची दखल न घेतल्यास मी अंतोष श्यामसुंदर गायकवाड, गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन, पैठण, भारतीय जनता पार्टी मोर्चा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष, तेज खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक आपल्या कार्यालयासमोर अंगावरती डिझेल पेट्रोल ओतून आत्मदहन करीन याची संपूर्ण जबाबदारी आपली व संबंधित अधिकारी राहतील याची नोंद घ्यावी, असे तक्रार अर्ज निवेदनात म्हटले आहे। तेज खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक शारदा अंतोन गायकवाड। आमच्या पैठण तालुक्यामधील जे नाथमोक्ष घाट आहे या ठिकाणी जे साफ आमची गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन आहे, आम्ही गोदावरी मधील घाण कचरा सगळे साफ करतो आणि जे नाथमोक्ष घाट आहे त्यावर काही लोकांनी दादागिरी करून ताबा केलेला आहे। त्या ठिकाणी काही भावामध्ये आपले पंतरवाळ्या दाव्याचे सामान विकतात आणि ज्यावेळेस जर दावा करणारे लोक जर आले तिथे नागरिक औरंगाबाद इतर जिल्ह्यातले औरंगाबाद मधले महाराष्ट्रामधले जितके पण लोक येतात त्यांना ते दादागिरी करतात, हाणमार करतात आणि ज्या घाटाखाली आहे त्या घाटाखाली ज्या नदीमध्ये गोदावरी मध्ये त्या ठिकाणी कितीतरी वाळू तस्कर वाळू काढीत आहेत, तरी हे मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, परत उपपोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे साहेब हे कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत। आम्ही म्हणलं जर साहेब ही जर वाळू जर काढली, तुम्ही गंगामाईचे लोचके तोडून खातायत, आज ही जर वाळू एक गंगामाईचं शरीर आहे आणि हे जर तुम्ही लोचके तोडून खातात, ही वाळून येतात, तर उद्या चालून हे घाटाला तकले म्हणजे घाट पडून जाईल। त्या ठिकाणी अजून ज्ञानेश्वर महाराजांनी जो रेडा बोललेला आहे त्याला नाग घाट मानतात, त्या ठिकाणी तर आडमाप वाळू उपसा चालू आहे। या सगळ्या करून हे शिव पोलीस निरीक्षक संजय देशमुख 1,80,000 रुपये एका आरेवाल्याकडून हप्ता आहे, तर अशा 100 आरे असतात तालुक्यामध्ये, यांना कम से कम 1,80,00,000 रुपयाचा हप्ता भेटतो। त्याशिवाय या ठिकाणी जे मोक्ष घाटावरती जे अतिक्रमण केलेले आहे त्यांच्याकडून पण यांना महिन्याला लाखभर रुपये हप्ता मिळत असेल, त्याच्यामुळे हे अतिक्रमण काढत नाहीत। आणि जे अधिकारी आहे संतोष आगळे हा मनमानी कारभार करतो, याचा खासदार हा नातेवाईक आहे किंवा एकदम जिगरी दोस्त असेल अशी माहिती आहे। ते खासदार म्हणजे भुमरे साहेब, हे यांचं मी ज्यावेळेस त्याला बोललो का बाबा तू कारवाई जर नाही केली तर मी तुझ्या विरोधात जिल्हा अधिकारी संभाजीनगर या ठिकाणी उपोषणला बसन, ते मला खासदार माझा पाहुणा आहे, मंत्री माझे दोस्त आहेत, तू माझं काही वाकडं करू शकत नाही अशी मला धमकी दिली। आज मी कलेक्टर साहेबांचं 22 तारखेला उपोषण केलं होतं, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी अतिक्रमण काढा असे आदेश दिले, तावम केलेल्या लोकांवर कारवाई करा याचे पण आदेश दिले, पण या शिवनी काही कारवाई केलेली नाही, अतिक्रमण काढलं नाही ना, वाळू तस्कराला काही बोलत नाही, सगळा मनमानी कारभार चालू आहे। आज मी या जिल्हा अधिकारी साहेबांची अमरण उपोषणला बसलो आहे, याची जर दखल नाही घेतली तर मी माझ्या निवेदन मध्ये लिहिलेलं आहे, मी कोणची इशारा न देता आत्मदहन करीन आणि याचे जबाबदार माननीय जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर हे राहतील व संबंधित जे अधिकारी आहेत ते पण राहतील, याची नोंद घ्यावी। सीओ साहेबांकडे तुम्ही काय तक्रारी केलेली आहे आणि त्यांनी तुम्हाला जे पत्र दिले त्यामध्ये काय नमूद केलेले आहे, काय पत्र दिलेलं आहे का तुम्हाला? हा, पत्र दिलेले आहे जिल्हा अधिकारी साहेबांनी पत्र जे दिलेले आहेत त्यावर कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे का त्यांना का हे बघू शकता तुम्ही, गृह विभाग तहसीलदार यांनी पण ताबा मारलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करा हे आदेश दिलेला आहे, तरी हे काय कारवाई करीत नाही पोलीस। त्याशिवाय मुख्य अधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत का गोदावरी नदी पात्रामधील नाथमोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई करण्याची असून या ठिकाणी जे ताबा मारलेले यांच्यावर कारवाई करा। ज्या महिला आहेत त्यांनी पण दादागिरी, आम्हीचे लोक ज्या साफसफाई करते त्यावेळेस त्यांना शिवीगाळ मारहाण करतात, यांच्यावर पण कारवाई करा आणि अतिक्रमण करा असे आदेश दिलेले आहेत 22/7/2024 ला। आणि जे आदेश दिलेले आहेत ते काय अशोक कायंदे साहेब सहाय्यक आयुक्त नगर परिषद जिल्हा अधिकारी कार्यालय यांना एवढे आदेश असताना सुद्धा हे घाबरत नाही, याचा अर्थ काय आहे का या शिवमाग कोणतरी मोठा हात असल्यामुळं त्यामुळे हे घाबरत नाही।
आता तुमचं अमर उपोषण चालू आहे, पहिला दिवस आहे. हा तुम्ही कलेक्टर साहेबाला भेटले का? हा यासाठी आम्ही निवासी कलेक्टर साहेब आहेत त्यांना भेटलो, तर ते आम्हाला डायरेक्ट म्हणले का तुम्ही आम्हाला आत्मदहन करायची धमकी द्यायची नाही. मी म्हणलं साहेब जर माझ्या उपोषणाची दखल नाही घेतली तर मी आत्मदहन करणार. हे लोकशाही मार्गातून आहे, मी कोणची दंगली करीत नाही का, मारामारी करीत नाही का, भांडणं करीत नाही, अशा पद्धतीने बोललो. ते म्हणले तू अशी धमकी दिली आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू. म्हणलं साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेला कायदा आहे त्या पद्धतीने तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही ती करू शकता, पण हे जे वाळू माफियावाले आहेत यांच्यावर तुम्ही कारवाई करा. ज्यांनी गोदावरी नदीच्या मोक्ष घाट आहे ज्यांनी ताबे केलेले आहेत यांच्यावर कारवाई करा. जे नागरिकांना महाराष्ट्रामधील प्रत्येक भागामधील लोक जे दसऱ्या विधीसाठी येतात, जे संत लोक येतात आंघोळ करण्यासाठी, त्यांना सुद्धा लुटतात, यांच्यावर पण कारवाई करा. यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि ते मला दम देतात तुझ्यावर गुन्हे दाखल करू हे करू. म्हणजे हे नेमकं पोलीस यांच्यात कलेक्टर पण सामील आहे का असा प्रश्न निर्माण होऊ राहिलाय. आपलं नाव? माझं नाव अंतोन श्यामसुंदर गायकवाड. मी एक गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि त्याशिवाय तेच खबर महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनल आहे त्याचा पण मी उपसंपादक आहे.